नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 8वी, विषय गणित। आजचा घटक आहे वर्तुळ, जीवा व कंस, सर्कल, कॉर्ड अँड आर्क। तर वर्तुळ व वर्तुळाशी संबंधित ज्या काही संज्ञा आहेत त्यांचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहे। थोडक्यात आढावा घेऊया। वर्तुळ म्हणजे काय? एका ठराविक बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय। या ठिकाणी बिंदू जो दिसतो आहे आपल्याला, ओ हा एक बिंदू आहे। ओ या बिंदूपासून समान अंतरावर असणारा हा बिंदू संच म्हणजेच हे वर्तुळ होय। या ठिकाणी हा जो ओ बिंदू आहे, या ओ बिंदूला वर्तुळाचा केंद्र असे म्हणतात। वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं अंतर जे आहे याला त्रिज्या असे म्हणतात। या आकृतीत ओ बी ही त्रिज्या आहे। वर्तुळाच्या इतर काही संज्ञा आहेत त्या आपण बघूया। वर्तुळ केंद्र ए हा वर्तुळाचा केंद्रबिंदू। या आकृतीत आपण ए घेऊया वर्तुळाचा केंद्रबिंदू। ए बिंदू पासून वर्तुळापर्यंतचं अंतर ए बी ही झाली वर्तुळाची त्रिज्या। आता ए या केंद्रबिंदू पासून वर्तुळावरील कोणताही बिंदू आपण जोडला तरी आपल्याला तेवढं समान अंतर दिसतं आणि यावरून आपण म्हणू शकतो की वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात। तर ए बी ही वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात। या ठिकाणी एम एन बघा, ए एम ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे। ए एम ही पण वर्तुळाची त्रिज्या, तसंच ए एन ही सुद्धा वर्तुळाची त्रिज्या। परंतु ही त्रिज्या, या दोन्ही त्रिज्या ज्या आहेत या वर्तुळावरील दोन बिंदू जोडतायत। बघा, एम आणि एन हे वर्तुळावरील दोन बिंदू जोडले जात आहेत आणि हे दोन बिंदू जोडणारी ही जी रेषा आहे, हा रेषाखंड वर्तुळ केंद्रातून जात आहे, याला म्हणतात व्यास। तर एम एन हा वर्तुळाचा व्यास होय। त्यानंतर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच पी क्यू ही झाली वर्तुळाची जीवा। लक्षात ठेवा, एम एन ही सुद्धा जीवाच होय। तर एम एन म्हणजेच व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे झाली जीवा। आता या वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत। केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाचा गुणधर्म आपण बघणार आहोत। या ठिकाणी हे एक वर्तुळ घेतलं, वर्तुळाचा केंद्रबिंदू ए, पी क्यू ही वर्तुळाची आपण जीवा घेतलेली आहे। ए बिंदूतून आपण पी क्यू वर लंब टाकला, ए आर लंब पी क्यू, आणि या ठिकाणी पी आर हे अंतर आपण मोजलं तर पी आर आणि आर क्यू हे अंतर आपल्याला समान आढळून येतं। म्हणजेच लेंथ पी आर बरोबर लेंथ आर क्यू। यावरून आपण असा गुणधर्म काढू शकतो की वर्तुळाच्या केंद्रातून म्हणजेच पी क्यू ही जीवा आहे, ए आर लंब पी क्यू जेव्हा आपण काढतो तेव्हा या पी क्यू चे दोन समान भागात विभाजन झालेले आहे। तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो। The perpendicular drawn from the center of a circle to its chord bisects the chord. दोन समान भागात विभाजन होतं। वर्तुळातून
वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, त्यामुळे लेंथ PR बरोबर लेंथ RQ ही दोन्ही अंतर समान असणार आहे. हा झाला वर्तुळाच्या जीवेचा पहिला गुणधर्म. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे बघा, वर्तुळ केंद्र O मधून आपण AB वर लंब काढलेला आहे. तर वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू, आता वर्तुळाच्या ह्याच्यातून आपण केंद्रातून जीवेवर लंब टाकला तर जीवेचे दोन भाग केले, म्हणजेच X हा झाला जीवेचा मध्यबिंदू. तर आपण असं म्हणू शकतो की वर्तुळाचा केंद्र व त्या वर्तुळातील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. बघा हा लंब आहे. तर OX perpendicular AB, the segment joining the center of a circle and midpoint of its chord is perpendicular to the chord. केंद्र P असलेल्या वर्तुळात जीवा AB ची लांबी 13 सेंटीमीटर आहे. रेख PQ लंब जीवा AB तर लेंथ QB काढा. आकृती दिलेली असेल तर त्या आकृतीचा अभ्यास करायचा आणि आकृती दिलेली नसेल तर आपल्याला ती आकृती काढावी लागेल. या ठिकाणी आपण आकृती काढण्याचा सराव करूया. वर्तुळ काढलं, P केंद्रबिंदू आहे, जीवा दिली आहे आपल्याला AB, PQ लंब AB काढायचा आहे आपल्याला. PQ हा आपण काढला, जीवा AB वर लंब काढला. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. AB बरोबर 13 सेंटीमीटर, लेंथ QB बरोबर किती. आता काय दिलेलं आहे बघा, रेख PQ लंब जीवा AB हे दिलेलं आहे, म्हणजेच बिंदू Q हा काय केलेला आहे, कसा मिळाला आपल्याला, तर P केंद्रबिंदूतून जीवेवर लंब टाकलेला आहे. आपण गुणधर्म अभ्यासला, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजेच बिंदू Q हा जीवा AB चा मध्यबिंदू आहे. आपल्याला QB काढायचं आहे, म्हणून लेंथ QB इज इक्वल टू हाफ लेंथ AB. AB ची लांबी आपल्याला दिली आहे 13 इज इक्वल टू हाफ इंटू 13, बे के बे, बेसक 12, 2 6 जा 12, डेसिमल पॉइंट एक राहिला 0, 2 5 जा 10, म्हणजे उत्तर किती आलं 6.5 सेंटीमीटर. म्हणजेच QB ची आपल्याला लांबी मिळाली 6.5 सेंटीमीटर. समजा आपल्याला AQ विचारलं तर आपण काय लिहिणार आहोत, AQ हे दोन्ही काय आहेत, समान आहेत, म्हणजेच AQ सुद्धा येणार 6.5. पुढचं उदाहरण बघा, केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे. या वर्तुळात 48 सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढली तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल. आकृती दिलेली आहे, आकृतीचं निरीक्षण करा. O केंद्रबिंदू, त्रिज्या 25 सेंटीमीटर, OD दिली आहे 25 सेंटीमीटर, OD बरोबर 25 सेंटीमीटर. CD एक जीवा काढली, CD दिली आहे 48 सेंटीमीटर आणि काय विचारले, ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल, म्हणजेच आपल्याला हे अंतर काढायचं आहे OP बरोबर किती. बरोबर. आता आपल्याला OP काढण्यासाठी ह्या ठिकाणी दिसते हा लंब आहे, म्हणजेच हा आपल्याला दिसतोय OPD हा एक त्रिकोण दिसतोय. पण त्यासाठी आपल्याला बघा हा काटकोन त्रिकोण, म्हणजेच हा OD हा झाला कर्ण, मग एक ही OP आणि PD या तीन बाजूंपैकी दोन बाजू माहिती असतील तर आपण तिसरी काढू शकतो. पण आपल्याला या ठिकाणी CD वर O बिंदूतून लंब काढलेला आहे OP, तर PD आपण काढू शकतो, कारण काय केलेलं आहे, वर्तुळ केंद्रातून जीवेवर लंब काढलेला आहे OP CD या जीवेवर. तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, हा गुणधर्म आपण अभ्यासला आणि त्यावरून आपण PD चं माप काढू शकतो, कारण CD आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून लेंथ PD इज इक्वल टू हाफ लेंथ CD. CD किती आहे 48 इज इक्वल टू हाफ इंटू 48, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, म्हणजेच लेंथ
PD इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला या ठिकाणी PD मिळालं 24 सेंटीमीटर. आपल्याकडे CD दिलेलं, OD दिलेला आहे 25 सेंटीमीटर. त्यावरून आपण OP काढू शकतो, कारण हा काय आहे, काटकोन त्रिकोण. बघा, आपल्याला आता या ठिकाणी काय केलेलं आहे, हे आपण PD काढलं 24 सेंटीमीटर. आपल्याला OP काढायचा आहे. OD बरोबर 25 सेंटीमीटर दिलेला आहे आपल्याला, आणि PD बरोबर किती येणार आहे, 24 सेंटीमीटर आपण काढलंय. आपल्याला काढायचं आहे OP बरोबर किती. आता वर्तुळाच्या जिवेचे केंद्रापासूनचं अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच केंद्रापासून त्या जिवेवर काढलेल्या लंब रेषाखंडाची लांबी होय. बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला हा आपण लंब काढल्यानंतर आपल्याला OPD हा एक त्रिकोण मिळालाय. हा आहे काटकोन त्रिकोण. मग काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. या ठिकाणी कर्ण आहे OD, म्हणून OD वर्ग बरोबर OP वर्ग अधिक PD वर्ग. आपल्याकडे OD ची किंमत आहे, PD ची किंमत आहे, त्यावरून आपण OP काढू शकतो. किमती घालूया. 25 चा वर्ग बरोबर लेंथ OP वर्ग अधिक 24 चा वर्ग. 25 चा वर्ग 625 बरोबर लेंथ OP वर्ग अधिक 24 चा वर्ग 576. आता 576 चा आपण पक्षांतर करू. या बाजूला गेल्यानंतर ते वजा होतील, आणि म्हणून लेंथ OP वर्ग बरोबर 625 वजा 576. या ठिकाणी आपण वजाबाकी करू. 625 वजा 576. 625 minus 576. 15 minus 6 9. We करू 1. So 11 minus 7 that is 4. This will become 5. 5 minus 5 0. म्हणजेच किती उत्तर आलं, 49. So लेंथ OP वर्ग बरोबर किती आलं, 49. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, आणि म्हणून लेंथ OP इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजेच OP 7 सेंटीमीटर आलं. म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून ती जिवा 7 सेंटीमीटर अंतरावर असेल. तर अशा प्रकारे दिलेलं उदाहरणाचं आपण व्यवस्थित वाचन करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार आकृती दिली नसेल तर आकृती काढायची आहे, आणि दिलेल्या गोष्टी विचारात घेऊन योग्य त्या गुणधर्मांचा वापर करून आपण उत्तर काढायचं आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जिवा 24 सेंटीमीटर लांबीची असून ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. आता आपल्याला या उदाहरणात वर्तुळाची त्रिज्या काढायला सांगितलेली आहे. त्रिज्या आपल्याला दिलेली नाहीये, आपण ती काढून घेऊ. OB हे बिंदू जोडले असता आपल्याला मिळणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या, कारण AB ही जिवा आहे. बरोबर. OB ही त्रिज्या आपल्याला मिळाली आहे. जिवा AB ची लांबी दिली आहे 24 सेंटीमीटर, आणि आपण O पासून AB वर लंब काढला OP, हे दिलंय आपल्याला 9 सेंटीमीटर. म्हणजेच OP बरोबर 9 सेंटीमीटर आणि AB बरोबर 24 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला OB बरोबर किती हे काढायचं आहे. आता पुन्हा आपल्याला बघा लक्षात येत आहे, काटकोन त्रिकोण आहे, तर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, त्यावरून आपण PB काढून घेणार आहोत, आणि म्हणून PB बरोबर हाफ लेंथ AB या गुणधर्माचा वापर केला. AB दिलेला आहे 24, किंमत घालूया. 1/2 गुणिले 24, भाग लावूया. बे एके बे, बे दुने 4, म्हणजेच PB बरोबर आपल्याला मिळालं 12 सेंटीमीटर. तर PB ची आपल्याला लांबी मिळालेली आहे. या ठिकाणी PB मिळाला आपल्याला 12 सेंटीमीटर. तर OP बरोबर 9 सेंटीमीटर, PB बरोबर 12 आपण काढलं. काटकोन त्रिकोण OPB मध्ये आपल्याला काटकोन त्रिकोण दिसतोय. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण आहे OB, म्हणून OPB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार OB वर्ग बरोबर OP वर्ग अधिक PB वर्ग. आता PB मिळालाय आपल्याला, OP माहितीये, त्यावरून आपण OB काढू शकतो.
म्हणून ओबी वर्ग बरोबर ओपी 9 9 चा वर्ग अधिक पीबी आहे 12 12 चा वर्ग. 9 चा वर्ग 81 बरोबर 81 अधिक 144. बेरीज करा किती येते बघा. 4 अधिक 1 5 8 4 12 हातचाला 1 1 2 225. ओबी वर्ग बरोबर 225. दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेऊया. म्हणून ओबी बरोबर किती आलं 225 चं वर्गमूळ 15. म्हणजेच ओबी बरोबर आपल्याला मिळालं 15 सेंटीमीटर. तर ही आहे ओबी म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या. म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या किती असणार आहे 15 सेंटीमीटर असेल. तर अशा प्रकारे वर्तुळाच्या या गुणधर्मांचा उपयोग करून आपण वर्तुळ केंद्रापासून ती जीवा किती अंतरावर आहे किंवा त्या वर्तुळाची त्रिज्या किंवा त्या जीवेची लांबी आपण काढू शकतो. जर त्रिज्या आणि वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर दिलं असेल तर जीवेची लांबी विचारली जाते. जीवेची लांबी दिलेली असेल तर आपल्याला त्रिज्या किंवा वर्तुळ केंद्रापासून अंतर विचारलं जातं. तर अशा प्रकारे आपण ही उदाहरणं या गुणधर्मांचा वापर करून सोडवू शकतो. पुढचा भाग आपण बघणार आहोत वर्तुळ कंस. वर्तुळ कंस याबाबत आपण इयत्ता 7वी मध्ये शिकलेलो आहोत. या ठिकाणी ओ हे केंद्रबिंदू असलेलं एक वर्तुळ घेतलं. यामध्ये ए बी ही या वर्तुळाची जीवा आहे. ए बी या जीवेमुळे वर्तुळाचे हे दोन समान भाग झालेले आहेत. दुसरं वर्तुळ आपण घेऊया. या ठिकाणी हे दोन बिंदू घेतले ए आणि बी. समजा ए आणि बी हे दोन बिंदू मी जोडले तर या ठिकाणी हे दोन बिंदू जोडले असता आपल्याला काय मिळतं आहे ही वर्तुळाची जीवा आहे. या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. त्यापैकी या ठिकाणी मी बिंदू घेतला एक्स. तर ए एक्स बी हा भाग जो कंस दिसतोय तो मोठा आहे, याला म्हणतात विशाल कंस. आणि या ठिकाणी मी एक बिंदू घेतला वाय. हा जो लहान भाग दिसतोय हिरव्या रंगाचा तो लहान कंस आहे, त्याला म्हणतात लघु कंस. तर पहिल्या आकृतीकडे पुन्हा येऊया. ए बी हा व्यास. व्यासामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग झाले, याला आपण म्हणतो अर्धवर्तुळ कंस. थोडक्यात वर्तुळावरील दोन बिंदूमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यांना वर्तुळ कंस असे म्हणतात. लक्षात ठेवा दोन वर्तुळ कंस मिळून वर्तुळ पूर्ण होते. तर वर्तुळाच्या जीवेचे संगत कंस आज corresponding to chord of a circle. या ठिकाणी एक वर्तुळ आपण काढलं. या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O. या वर्तुळाची आपण जीवा काढली ए बी. तर रेख ए बी ही O केंद्र असलेल्या वर्तुळाची जीवा आहे. आता या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आपल्याला दिसत आहेत. हा एक मोठा भाग आणि हा खालचा छोटा भाग. बरोबर. या ठिकाणी मी बिंदू घेतला वाय. तयार झालेल्या कंसाचं नाव आहे ए वाय बी. हा आहे विशाल कंस. आणि या ठिकाणी बिंदू घेतला एक्स. हा लहान कंस दिसतोय तर ए एक्स बी हा झाला लघु कंस. आता या ठिकाणी ओ ए आणि ओ बी या वर्तुळाच्या त्रिज्या आहे. बरोबर. ओ ए आणि ओ बी या वर्तुळाच्या त्रिज्या होय. कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी या दोन्ही वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक आहेत बघा. ए एक्स बी आणि ए वाय बी काय आहेत अंत्यबिंदू. ए बी अंत्यबिंदू समान आहेत आणि हे दोन वर्तुळ कंस मिळून एक वर्तुळ पूर्ण होते. त्यावेळेला हे दोन कंस एकमेकांचे संगत कंस असतात आणि या दोन्ही कंसांना जीवा ए बी चे संगत कंस असं म्हणतात. बघा जेव्हा
दोन वर्तुळ कंसांचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि दोन वर्तुळ कंस मिळून एक वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा ते कंस एकमेकांचे संगत कंस असतात. या ठिकाणी कंस AXB आणि कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस आहे. म्हणजेच या दोन्ही कंसांना जीवा AB चे संगत कंस असं म्हणतात. त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की जीवा AB ही कंस AXB व कंस AYB यांची संगत जीवा आहे. तर कंस AXB हा लघु कंस X आणि कंस AYB हा विशाल कंस, दोन्ही कंसांना जीवा AB चे संगत कंस म्हणतात. These two arcs are called corresponding arcs of chord AB. तर जीवा AB चे संगत कंस किंवा या दोन्ही कंसांची AB ही संगत जीवा. O वर्तुळ केंद्र असलेलं आपण एक वर्तुळ काढलं. या वर्तुळावर आपण X आणि Y हे दोन बिंदू घेतलेले आहेत. आता या वर्तुळात आपण OA आणि OB या वर्तुळाच्या त्रिज्या काढल्या. या दोन त्रिज्या काढल्यानंतर लक्षात येते तुमच्या बघा, तयार झालेला कोन आहे कोन AOB, बरोबर. त्याचप्रमाणे आता आपण OC आणि OD या दोन त्रिज्या काढल्या. या दोन त्रिज्यांमुळे तयार झालेला कोन COD. आपण जर कोन मापक घेऊन या कोनाचं दोन्ही कोनांची माप मोजली असता आपल्या लक्षात येईल की O केंद्र असलेल्या या वर्तुळात माप कोन AOB बरोबर माप कोन COD. या दोन्ही कोनांची माप समान आहेत. या कोनांनी तयार केलेले कंस कोणते आहेत बघा, कंस AYB आणि कंस CXD, बरोबर. तर कंस AYB आणि कंस CXD, तर या दोन्ही कोनांची माप समान म्हणून माप कंस AXB बरोबर माप कंस CYD. म्हणजेच कंस AXB एकरूप कंस CYD हे दोन्ही कंस काय आहेत, एकरूप आहेत. यावरून आपण बघा O वर्तुळ केंद्र असलेलं हे वर्तुळ, आपण X आणि Y हे दोन बिंदू घेतले आणि या वर्तुळात तयार झालेले हे आपण दोन कोन, तर कोन AOB आणि कोन COD हे समान मापाचे आहेत आणि म्हणून यांनी तयार केलेले कंस AXB AYB हे पण समान मापाचे आहेत. म्हणजेच हे दोन्ही कंस एकरूप आहे. तर जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसांची माप समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात. If the measures of two arcs of a circle are same, then two arcs are congruent. लक्षात ठेवा, एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडित असलेल्या जीवा एकरूप असतात. बघा या ठिकाणी आपण हे कंस समान आहेत, एकरूप आहेत हे बघितलं. हे कंस एकरूप आहेत. या कंसाशी एकरूप असलेल्या या जीवा AB आणि जीवा CD या एकरूप आहेत. बघा आहे, तर जीवा AB एकरूप जीवा CD. तर तुम्ही अशा प्रकारे एक वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये दोन अशा प्रकारे आपण कंस तयार करून घ्या. तुम्ही त्रिज्या काढून कोन तयार करा, त्यानंतर आपल्याला कंस मिळतील आणि या कंसाचे तयार झालेल्या जीवा ज्या आहेत या एकरूप आहेत हे कर्कटकाच्या सहाय्याने पडताळून बघा. तर एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडित असलेल्या जीवा एकरूप असतात आणि एका वर्तुळात जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संबंधित संगत लघुकंस व संगत विशाल कंस जे आहेत ते एकरूप असतात.
ए वर्तुळ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे. LM ही एक जीवा आहे. एकरूप दुसरी जीवा आपण घेतली PQ. तर LM आणि PQ या दोन एकरूप जीवा आहेत. आता AL आणि AM आपण काढून घेतल्या, या त्रिज्या घेतल्या. तसंच AP आणि AQ या पण दोन त्रिज्या आपण काढल्या. या दोन त्रिज्या काढल्यामुळे आपल्याला मिळाला कोन LAM आणि कोन PAQ. तर हे दोन कोन एकरूप असतात. तर जीवा PQ आणि जीवा LM ह्या एकरूप आहेत आणि अशा एकरूप जीवा असतील तर या एकरूप जीवांनी वर्तुळाच्या केंद्राशी केलेले कोन हे एकरूप असतात. तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. तर आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. या ठिकाणी आपल्याला काही केंद्रीय कोनांची मापे दिलेली आहेत. त्यावरून कोन AOB व कोन COD यांची मापे काढा. कंस AB एकरूप कंस CD हे दाखवा आणि जीवा AB एकरूप जीवा CD हे दाखवा. O वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख MN हा व्यास आहे. MN हा व्यास म्हणजेच बघा तयार झालेले कोन कोणते आहेत? कोन MOA, कोन AOB, कोन BON. या ठिकाणी हा आहे हे तीन कोन जे दिसतात हे काय आहेत? रेषीय जोडीतील कोन. कुठला? कोन MOA व कोन AON. MO या ठिकाणी मी लक्षात घ्या MOA आणि AON हे दोन रेषीय जोडीतील कोन आहे. पण कोन AON म्हणजेच काय? तर कोन AOB अधिक कोन BON. बघा आणि म्हणून आपण काय म्हटलं? कोन MOA अधिक कोन AOB अधिक कोन BON बरोबर 180 अंश. त्यापैकी MOA चं माप आपल्याला दिलेलं आहे आणि BON चं माप दिलेलं आहे. म्हणून आपण किमती घालूया. 100 अधिक कोन AOB अधिक 35 अंश बरोबर 180 अंश. आता AOB आपण या बाजूला ठेवू. 100 अधिक 35 135 याचं पक्षांतर करणार म्हणजेच कोन AOB बरोबर 180 वजा 100 वजा 35. 180 वजा 135 ऋण ऋण धन किती आले? 45 म्हणजेच कोन AOB बरोबर 45 अंश. AOB हा मिळाला आपल्याला 45 अंश. ओके. आता हा 45 अंश म्हणून COD हा पण आहे 100 अंश. बघा MOD आणि NOC हा पण 35 अंश. त्यामुळे हा कोन COD तो पण येणार 45 अंश. आता हे दोन्ही कोन समान आले. याची माप मिळाली. तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. मग या आकृतीत कोन AOB बरोबर कोन COD यांचं माप 45 आणि म्हणून यांच्याशी संबंधित असलेले कंस कंस AB आणि कंस CD हे सुद्धा समान मापाचे येणार आहेत आणि म्हणून हे दोन्ही कंस एकरूप आहेत. तर अशा प्रकारे कंस AB एकरूप कंस CD हे आपण दाखवलं. आता एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. म्हणून जीवा AB एकरूप जीवा CD. तर अशा प्रकारे या कंसामध्ये आपल्याला पहिले कोनाची मापं काढून घ्यावी लागतील. दिलेल्या कोनाच्या मापावरून आपण कोन एकरूप आहेत म्हणून त्याच्याशी असलेले जे कंस आहेत ते कंस एकरूप आणि म्हणून जर कंस एकरूप असतील तर कंसाशी निगडीत असलेल्या जीवा एकरूप असतात. या गुणधर्माच्या सहाय्याने त्या जीवा एकरूप आहेत हे आपण दाखवू शकतो.
या ठिकाणी काही उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. या उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि योग्य त्या प्रकारे आकृती काढून घ्या, म्हणजे आपल्याला काय विचारलंय हे तुमच्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जास्तीत जास्त उदाहरणांचा तुम्ही सराव करा आणि योग्य त्या प्रकाराने आकृती काढून त्या अनुषंगाने उदाहरणे सोडविण्याचा सराव करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.